नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. देश कृषीप्रधान आहे. देशात कृषी क्रांतीसाठी अनेकांनी योगदान दिल्याचं सांगितलं पण जाते, पण वास्तवात इकडं सरासरी दररोज एक शेतकरी आत्महत्या करतो. शेतकरी आत्महत्या का करतोय तर तो सर्व बाजूने नाडला गेलेला असतो. तर हेच बघा, आता 8-10 दिवसावर खरीपाची पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. खरीप पेरणीसाठी बळीराजा आता शेताच्या मशागतीत कामं करण्याच्या तयारीत आहे. आणि जसं जग बदललंय तसं शेतकरी पण बदलत गेला आहे. त्यानं शेती करण्यासाठी पूर्वी बैल बारदाना तो वापरत होता, आता त्यानं त्याची कास सोडली आहे आणि आधुनिक शेतीच्या नावानं आता ट्रॅक्टर किंवा यांत्रिक शेतीची मशागत आणि पेरणीची पण कामं तो करू लागलेला आहे. आणि गेल्या 28 मार्चपासून तिकडं आखातात इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. आणि या युद्धामुळं सर्वात महत्त्वाचं सर्व जगाला टंचाई भासू लागली आहे, ती इंधनाची. आणि नेमके या इंधनावरच यांत्रिकी शेती केली जाते आणि होत असते. आणि आज पूर्ण महाराष्ट्रात अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत डिझेलचा तुटवडा असल्याचं चित्र आहे. तिकडं सरकार इंधनाची टंचाई नाही, आपणाकडं एक आठवड्याच्या पुढे पुरेल एवढं इंधन आहे असं सांगतं, तर इकडं जिथं पेट्रोल डिझेलची विक्री होते त्या पंपावर डिझेलच्या आणि पेट्रोलच्या म्हणजे इंधनाच्या नावानं खडखडाट असतो. आणि ही जर इंधन टंचाई अशीच काही आठवडे राहिली तर निश्चितच याचा परिणाम खरीपाच्या शेतीच्या मशागती आणि पेरणीवर होईल, हे मात्र नक्की आहे. शेतकरी फक्त या इंधनामुळंच नाडला गेला असं जातोय असं नाही, तर शेतकऱ्याचं जे शेतकरी कांद्याचं पीक घेतात त्यांचा कांदा जर तो परदेशात निर्यात केला तर त्यांच्या कांद्याला योग्य असा भाव मिळू शकतो. मात्र केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदीच केलेली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले असून बाजारात कांदा विक्रीत नेला तर त्याच्या एकूण उत्पादन खर्च एवढं नाही, उलट शेतकऱ्यांना शेतातून आडतीवर नेण्याचा आणि त्या वाहनातून तो कांदा उतरून आडतीला घालण्यासाठी जो पैसा लागतो तो पण कुठून तरी गोळा करूनच भरावा लागतो, अशी विदारक स्थिती आहे. तिकडं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचं उत्पादन घेतलेलं असतं, कारखान्याला ऊस गाळपाला पाठवलेला असतो. त्या ऊसाची साखर होऊन साखर कारखाने साखर विक्रीतून शेतकऱ्यांना SRPF प्रमाणे भाव देण्याची तरतूद करत असतात. मात्र ह्या साखरेच्या निर्यातीवर पण
केंद्र सरकारनं बंदी घातल्यामुळं साखरेला काय भाव मिळणार हा गंभीर प्रश्न संपूर्ण साखर कारखानदारीच्या क्षेत्रात आता उभा राहिलेला आहे. ही जुजबी गोष्टी आपण पाहिला. त्यानंतर आता जर शेतकऱ्याला मशागतीसाठी आणि खरीपाच्या पेरणीसाठी पैशाची आवश्यकता असते, तेव्हा तो शेतकरी कृषी कर्जासाठी बँकांकडे जातो. बँक त्याला कागदपत्र आणण्याचं जी हेलपाटे लावते त्यात तो प्रथम त्रस्त होतो. त्यानंतर मग KYC होते की नाही, त्यानंतर आपलं सर्व प्रमाणपत्र व्हेरीफाय होतात की नाही हा प्रश्न शेतकऱ्यासमोर असतो. एवढे दिवस जातात की इतरांची पेरणी पूर्ण होऊन पिकं उगवू लागतात आणि हा शेतकरी जो की मशागत आणि पेरणीसाठी कर्ज मागणीसाठी बँकेत गेलेला असतो त्याला तोपर्यंत ही कर्ज मिळत नाही आणि शेवटी 80% बँका नकारच देतात आणि यामुळं त्या शेतकऱ्याला आपसुकच खाजगी सावकाराच्या दारात जावं लागतं. तेथून अव्वाच्या सव्वा भावानं कर्ज घेतो, पेरणी करतो, उत्पन्न काढतो, परंतु सावकाराचं परतफेड करण्यात लागणारी रक्कम ही त्याला त्या शेतीतून आलेलं उत्पादन मिळत नाही आणि मग नाईलाजानं त्याला आपल्या गोठ्यात पूर्वी जनावरांसाठी आणलेला कासरा दिसतो आणि त्यात कासऱ्याच्या साहाय्यानं हा शेतकरी कुठल्या तरी झाडाची फांदी गाठून गळफास घेऊन आपलं जीवन संपवत असतो. हा सर्व चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहात शेतकरी राजा अडकलेला आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक संघटना काम करतात, मोर्चे काढतात, शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोचावा यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात असंच म्हणावं लागेल. किंवा यातल्या बहुतांशी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या असतात. म्हणूनच शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. हे तेवढंच. आता शासन कितीही म्हणलं की आम्ही 24 तास वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करू पण तसं ते काही आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाचं शासन आलं तर ते शक्य झालं नाही. त्यामुळं मग बागायती शेतीसाठी वीज आणि उपसा करण्यासाठी वीज महत्त्वाची असते. आणि मग पूर्वी शेतकरी मोठेनं विहिरीतून पाणी उपसून तो आपल्या बागायत पिकांना देत होता. श्रम करण्याची ताकद म्हणा किंवा आधुनिकतेचा ध्यास म्हणून मोठ ही आता कालबाह्यच झाली आहे. त्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी आता विद्युत पंप वापरले जातात आणि या विद्युत पंपांना वीज पुरवठा वेळेवर आणि योग्य असा होत नाही. त्यातून आता पुढं सोलर मोटारचा गवगावा सुरू झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना शासनानं सोलर विद्युत पंपासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्याद्वारे आता अनेक शेतकरी बागायती शेतीसाठी आपल्या विहिरी, विंधन नलिका यातून पाणी उपसून शेतीची तहान भागवण्याचं
काम करत असतात. परंतु शेतकऱ्यांची संख्या एवढी मोठी आणि शासनाचं किती जणांना यावर्षीचं उद्दिष्ट पूर्ण करायचं हे ठरलेलं असतं. त्यामुळं आजपर्यंत सर्वत्र सोलार विद्युत पंप आपल्याला दिसून येत नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांना रात्री बेरात्री कधीही वीज त्यांच्या शेतीत पोलवर वीज येणार असते. त्या शेतकऱ्यांना उन्हात ताणात पावसात रात्री बेरात्री आपल्या शेतावरच विजेची वाट पाहत थांबावं लागत असतं. आणि मग यातच कधी विजेचा करंट बसून कधी एखादा प्राण्यानं डंख केल्यामुळे शेतकऱ्यांचा तिथं शेतातच अंत होतो आणि बऱ्याचदा तासोनतास आपल्या घरातील शेतात गेलेला माणूस कशा अवस्थेत हे सुद्धा घरच्यांना कळत नाही. ही विदारक स्थिती सर्वत्रच दिसून येत आहे. अन्नधान्याचं उत्पादन वाढविण्यासाठी मग हायब्रीड, आता सोयाबीन अशी खरीपासाठी नवी पिकं आली. मग या पिकाचं बियाणं शेतकऱ्यांना खरेदी करावं लागतं आणि हे बियाणं नेमकं ज्यावेळेस पेरणीचा हंगाम असतो त्यावेळेस या बियाणाचा तुटवडा हमखास बाजारपेठेत दिसून येतो. मग हे बियाणं समजा मिळालं, पेरणी झाली, तर नंतर या पिकांना रासायनिक खताचे डोस द्यावे लागतात. वेगवेगळ्या औषधाच्या फवारण्या पण कराव्या लागतात. म्हणजे शेतकऱ्यांना परावलंबी करण्याचाच हा प्रकार आहे. शेतकऱ्यांना पूर्वी जशी ती शेती करत होते तशीच शेती करा आणि त्यातून बदल घडवत तुमच्या ह्यानं बदल घडवत चला, असा जर सल्ला सरकारनं दिला असता तर आज जी शेतकऱ्यांची संसाराची राखरांगोळी होते, जी आपला जीवाचा अंत करून घेत आहेत, अशी परिस्थिती आलीच नसती. जसं आधुनिकीकरणाचं वारं बाहेरून आपल्या देशात आलं, त्या वाऱ्यातच क्रिकेट हा खेळ पण आला होता. आता या क्रिकेटची लोकप्रियता एवढी प्रचंड वाढलेली आहे की भारतातील देशी खेळाकडं कोणाचं लक्ष आहे की नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. क्रिकेट खेळणारे जे भारतीय मुलं आहेत, खेळाडू आहेत, त्यांना मिळणारा पैसा पाहून इतर खेळ खेळणारे खेळाडूही आश्चर्यचकित होत असतात. तर आता ह्या क्रिकेट खेळाला आणखी वेगळं रूप देणारे असं जे 19 वर्षापूर्वी इंडियन प्रीमियर लीग म्हणून स्पर्धा सुरू झाली, तिला आता 19 वर्ष झाली आहे. आणि या 19व्या टाटा IPL क्रिकेट स्पर्धा, यावर्षीची स्पर्धा आता काही दिवसात संपेल आणि यावर्षीचा IPL करंडक विजेता कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला 31 मेला मिळणार आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता 2 असे संघ की ज्यांनी IPLची ट्रॉफी 5-5दा जिंकलेली आहे, ते म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स. त्या 2 संघात आज संध्याकाळी 7:30 वाजता लढत होणार आहे. तसं दोन्ही संघात मुंबई तर स्पर्धेबाहेर पडलेला आहे. KKRला थोडीफार आशा आहे, जर त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांची जी
IPL स्पर्धेच्या अंतिम 4मध्ये येण्याची जी धडपड असेल त्या धडपडीची थोडी धाकधूक वाढेल. जिंकलं तर वाढेल एवढं मात्र नक्की. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.